मुंब्राच नाही तर थेट देश हिरवा. इम्तियाज जलील यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ. नमस्कार, मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक विधान प्रचंड चर्चेत आहे आणि हे विधान केवळ मुंब्रापुरतं मर्यादित नाही तर थेट संपूर्ण देशापर्यंत जाणार आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रात जाऊन शिवसेना ठाकरे गट नेत्या सहल शेख यांची भेट घेतली आणि याच भेटीनंतर त्यांनी असा राजकीय बॉम्ब टाकला ज्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. इम्तियाज जलील म्हणाले, फक्त मुंब्राच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करू. होय, हेच ते विधान ज्यावरून आता मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. सहल शेख यांच्या मुंब्रा हिरवा करू या वक्तव्याला पाठिंबा देत जलील यांनी थेट विरोधकांवर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, जर शिंदे गट ठाणे भगवा करण्याची भाषा करू शकतो तर हिरव्या रंगाची भाषा का चालत नाही? या एका वाक्यानेच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. जलील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सहल शेख यांचे विधान योग्य आहे. येत्या काळात आम्ही महाराष्ट्र हिरवा करू आणि केवळ मुंब्राच नाही तर संपूर्ण देश हिरवा करू. या भेटीनंतर मुंब्रात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिरवा विरुद्ध भगवा असा सामना रंगणार का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गट तर दुसरीकडे एमआयएम आणि नवे राजकीय समीकरण. येत्या निवडणुकांमध्ये खरंच हिरवा झेंडा फडकणार का, की हे विधान फक्त राजकीय रणनीती आहे? या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पाहत राहा पुणे लोक.